पत्र 9. तुम्हाला इकडे कसं यायचं त्याबद्दल प्रथम सविस्तर सूचना द्यायला हव्यात. हा मुलूक डोंगराळ आहे. आगगाडीनं राजनाडला उतरल्यावर तिरुपेटची बस घेऊन 30 मैल आत यावं लागतं. तिकडून मग बग्गीनं पुढे 2 मैल आमच्या घराकडं. मी तिरुपेटला बुधवारी वाट पाहीन. आमच्या घरच्याच बग्गीनं येऊ. मला तुम्ही ओळखाल ना? या 37 दिवसात पत्रानं आपली खूप ओळख झाली, पण प्रत्यक्ष असे आपण एकदाच त्या दिवशी भेटलो. मी फिक्कट जांभळ्या रंगाची माझी आवडती साडी नेसून येईन. हातात तुमच्या सत्कारासाठी 2 वेचक फुलं असतील. तुम्ही मला पाहिल्यावर तुमच्या हातातली काठी वर करा. आपण तिरुपेटहून एकदम घरी नाही जायचं. मी येताना दुपारचं जेवण आणेन. तुमचं सामान घेऊन बग्गीनं प्रथम इथून जवळच कन्नीरचं तळ आहे, तिथे जाऊ. तळ्यापाशी होयसाळांच्या वेळचं एक जुनं देऊळ आहे. तिथंच जेवण करू आणि मग घरी येऊ. मी तिरुपेटला आले की नेहमी तिकडे जाऊन येते. आता तुमचा कार्यक्रम. तुम्ही 8च दिवस राहणार म्हणता, म्हणजे थोडी पंचायत आहे. मी तुमच्यासाठी 15 दिवसांचा कार्यक्रम ठरवला होता. बुधवारी काही नाही, केवळ प्रवासश्रम परिहारार्थ जेवढं करायचं तेवढंच. रात्री जेवणाच्या वेळी अप्पा तुम्हाला भेटतील. ते कदाचित बोलणारही नाहीत. कदाचित एकामागून एक प्रश्नही विचारतील. कोणत्याही परिस्थितीला तयार असणं. बोलले नाहीत तरी त्यांचं सगळीकडे बारीक लक्ष असतं बरं. तुमच्या आतिथ्यात थोडी जरी कुचराई झाली तरी मागाहून मला बोलतील. गुरुवारी सकाळी आपण आमच्या प्लांटेशनवर जाऊ. संत्र तुम्ही बघितली नसतील तितकी तिकडे बघून घ्या. दुपारचं जेवण तिकडेच होणार आहे, वेंकप्पांच्या आतिथ्यशील माचीपाशी. दुपारी 4 पर्यंत आपण घरी परत येऊ. रात्री जेवणानंतर माझं वीणावादन, खास लोकाग्रहास्तव. शुक्रवारची सकाळ तुम्हाला एकट्यानंच घालवावी लागेल. मी त्या दिवशी इकडच्या मुलींच्या शाळेत शिकवायला जाते. तुम्हाला घेऊन काही शिकवता यायचं नाही मला. आप्पा त्या दिवशी आपणहून तुमच्याशी बोलतील. तुमची चांगली ओळखही होईल. संध्याकाळी आपण फिरायला जाऊ. इकडचा बाजार आणि घरं तुम्हाला नवीन वाटतील. शनिवारी रात्री इकडच्या मोठ्या उत्सवाचा 10वा दिवस आहे. त्या दिवशी रात्री नाचात सर्वजण भाग घेतात. तुमच्यासाठी मी आप्पांचा जुना पोशाख ठाकठीक करून ठेवलाय. रविवारी कोणी लोक भेटायला येतील यांच्यासाठी मोकळा ठेवलाय. त्या रात्री तुमची लहर लागली तर उत्सवातील एक लोकनाट्य पाहायला जाऊ. तुम्हाला ते थोडंसं यक्षगानासारखं वाटेल. सोमवारी संध्याकाळी तुमचे इकडच्या समाजात व्याख्यान ठेवलंय. विषय मीच दिलाय, मानवी कला. तुम्हाला तो बदलून शेक्सपियरच्या नायिका किंवा समुद्रातील वनस्पती असाही करता येईल. मंगळवार पुन्हा तुमच्या लहरीवर ठेवलाय, कारण लगेच बुधवारी आपण परतणार असं तुम्हीच भविष्य करून ठेवलंय. येताना माझ्यासाठी काही आणू नका. तुमचीच साऊ.